देशमुख साहेब, जय जिजाऊ. आता सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेमध्ये जो शहाजी राजे भोसले यांच्या नावाचा जिथे उल्लेख आहे, भोसले महाराज, त्यांचं नाव वगळून महाराष्ट्र राज्यस्य असं त्या नावामध्ये एक नवीन शब्द घुसडवलेला आहे. तर हा ऐतिहासिकदृष्ट्या, पुरातत्वीय दृष्ट्या हा गुन्हा होत नाही का? ही कायद्याची बाजू आहे आणि पुरातत्व विभागात जे अधिकारी आहेत तेही मनुवादी वृत्तीचे जर असतील तर यावर ते आक्षेप घेणार नाहीत. एवढंच नव्हे तर त्यांच्या उत्तेजनामुळेच हे असं घुसवण्यात आलं असावं, कारण हे सरकारतर्फे जे घुसवणे आणि इतिहासाचं विकृतीकरण जे आहे ते अतिशय प्राचीन काळापासून हे चालू आहे. कारण यांना इतिहास घडवणं होत नाही, पण घडलेला इतिहास आपलाच आहे अशा प्रकारची शेखी मिरवण्यामध्ये हा भटब्राह्मण वर्ग फार पुढे आहे. आणि विकृत करून मी याबद्दल लिहिलेलं आहे का इथे सुद्धा नागपूरमध्ये आमच्या रेशीमबागचं नाव बदलण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते आणि त्यासाठी पहिलं बदनाम करणं म्हणून त्या बदनाम करण्यासाठी त्या हेडगेवाराचं नाव त्या रेशीमबागला देण्याचे प्रयत्न होते. तर त्यासाठी रेशीमबाग हे नाव कसं वाईट आहे अशा तऱ्हेचे प्रयत्न केले आणि त्यासाठी भोसल्यांची रेशमी नावाची एक रखेली होती, तिच्यावरून रेशीमबाग पडलं अशा तऱ्हेचं त्यांनी बदनाम ते केलं, हेडगेवाराचं नाव त्यासाठी त्या एरियाला देण्यासाठी. तेव्हा मी त्याच चौकात मराठ्यांनी माझी जी सभा घेतली बाबुराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंतीला, तेव्हा मी म्हटलं की इथे रेशीमबाग हे नाव कसं पडलं तर रेशमी नावाची रखेली होती भोसल्यांची आणि म्हणून रेशीमबाग पडलं. तर मला म्हटलं की हे खरं असावं. हे खरं काय असावं तर हे सगळे जे म्हणणारे आहेत त्या रेशमीचीच औलाद असावी अशा प्रकारचं हे अनेक बागा आहेत तिथे. 30-32 बागा आहेत, तुळशी बाग आहे, रेशीम बाग आहे किंवा अनेक बागा जुन्या आहेत आणि अशा तऱ्हेनं इतिहासाचं ते विकृतीकरण करतात. मुळात रेशीम बाग या नावाचा काय इतिहास आहे? तिथे रेशमाचे किळे पोसल्या जात असत, त्यामुळे ते रेशीमबाग नाव पडलं. तुळशी बाग आहे, मेकोसा बाग, व्यापाराचं एक केंद्र होतं. तर अशा तऱ्हेचं इतिहासाचं विकृतीकरण मी माझ्या ग्रंथामध्येही. म्हणजे RSSचा आणि रेशीम बाग नावाच्या शब्दाचा काही संबंध नाही? काही संबंध नाही. आता ते रेशीमबाग पण एका रात्रीत पाट्या लावून दिल्या होत्या हेडगेवाराच्या नावाच्या, मग त्या बदलल्यात त्यांनी. तर अशा तऱ्हेचे ते इतिहास बदलत असतात, एक विकृतीकरण करत असतात. आणि अशा रीतीनं जसं संस्कृत ही भाषा किती 2-3 हजार लोक बोलत असतील या देशामध्ये, तर तिचं विद्यापीठ आहेत आणि बातम्या हे ब्राह्मणीकरण आपल्याला जे दिसतं तर याच्यामध्ये दोष आपला आहे की आपण याबद्दल काही ऑब्जेक्शन घेत नाही, काहीही बोलत नाही, त्यांना अनुकूल असं बोलतो. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की आमचे साहित्यिकही खूप आहे, आमची साहित्यिकही खूप आहे, पण ते मनुवाद्यांना नाराज करत नाहीत. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की फुले शाहू आंबेडकरवादी साहित्यिक तोच पक्का जो लावतो मनुवादाला धक्का, जो लावत नाही मनुवादाला धक्का त्याला मानावा छक्का. सर, एक छोटा प्रश्न. याच्याबद्दल इतकंच नव्हे तर अगदी खूप असं इतिहासाचं विकृतीकरण झालेलं आहे आणि एक ब्राह्मणातील काही लोकांचं दीड दमडीचे लोक पण उदात्तीकरण झालेलं आहे. तर याच्यामध्ये याच्यामध्ये ते अटल बिहारी असो की आणखी कोणी असो, मी नावं घेत नाहीत कारण ते नावं तेवढे घेण्यालायक नाहीत. एक छोटा प्रश्न आहे की तुमच्या काळात वाद गाजला होता की रामदास गुरु आहे किंवा नाही आहे, नंतर दादू कोंडदेव गुरु आहे की नाही आहे, नंतर सरकारच्या समित्या बसल्या आणि दोघेही गुरु असल्याचा कोणता ऐतिहासिक पुरावा आढळला नाही. आणि आता स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे भोसले आहेत, म्हणजे हे क्रेडिट स्वराज्याचं शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये जातं, शहाजी राजे भोसल्यांपर्यंत जातं. आता पुन्हा ते उलटी घेऊन म्हणजे हे क्रेडिट शहाजी राजांना देऊ नये या भावनेपुटी तर करत नसावे? त्यांचं असं असतं की
स्वतःला इतिहास घडवता येत नाही. मी सांगितलं मग घडलेला इतिहास तो आमचाच आहे. जसं शनिवारवाडा हा लाल महाल आहे मूळचा, तो आमचाच आहे. ब्राह्मणाच्या बापदाद्यांनी असं एवढं मोठं हे बांधलेलं नाही. असं कितीतरी नावं त्यांनी दिलेली आहेत आणि असा कितीतरी बदल. आणि याला धक्का जे लावत नाही ते मोठमोठ्या पदावर जातात, सरकारमध्ये मोठमोठ्या पदावर जातात आणि विशेषतः बहुजन समाजातले घेतात. तर ते बोलत नाही त्याबद्दल. लाल महल हा शनिवारवाडा हाच खरा लाल महल आहे. याच्यासाठी काय तर्क आहे, याच्यासाठी काय पुरावा आहे आपल्याकडे? यासाठी असा पुरावा असा आहे की केव्हाही नोकराचा वाडा, नोकराचं घर हे मालकाच्या घरापेक्षा मोठं नसते. बरोबर. सातारचा वाडा सुद्धा हा एवढा मोठा नाही. आणि दुसरं असं की 1 वर्षात तो बांधला जात नाही. त्याचे पुरावे मी माझ्या शनिवारवाडा बाकी आहे या ग्रंथामध्ये दिलेले आहेत की एवढा वाडा 1 वर्षात बांधला जात नाही. तिथे होता शनिवारवाडा, पण तो लाकडाचा होता. जुनं बांधकाम पाडून काही बांधलं तर जळून खाक झाला. तो जे पक्क बांधकाम आहे तिथे तळघर असावं असा माझा दावा आहे. परंतु त्याकडे त्या घराण्याचंही लक्ष नाही. जे शिवाजी महाराजांचा जे करतात त्यांचंही याबद्दल लक्ष नाही. कारण त्यांना ते घाबरतात, भट्ट ब्राह्मणांना ते घाबरतात. आणि म्हणून जसं आपल्याला दिसेल की महात्मा गांधींच्या खुनामध्ये पंडित नेहरूनं या सावरकराला सोडून दिलं होतं. बरोबर. पण सरदार पटेलांनी त्यांना अरेस्ट केलं. आणि न्यायालयात सुद्धा जे पुरावे गोडसेला लागू होते ते पुरावे सावरकराला लागू केले नाहीत. अशा अवस्थेमध्ये आपल्याला जगायचं आहे. आणि यासाठी जागरूकता आणि सावधगिरी. आणि आपल्याकडे राष्ट्रवाद नाही. राष्ट्र कशाला म्हणतात हेच माहीत नाही. मोठमोठ्या विद्यापीठात शिकवलंच नाही राष्ट्र कशाला म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं होतं की तुम्ही प्रथम बौद्ध आहात की प्रथम भारतीय आहात की नंतर प्रथम बौद्ध आहात की प्रथम भारतीय आहात. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मी प्रथमही भारतीय आहे आणि नंतरही भारतीय आहे. तर याला राष्ट्रवाद म्हणतात. हे राष्ट्रवाद या देशातील शिकलेल्यांना सुद्धा माहिती नाही. माहीत असला तरी तो आचरणात आणला. आणि हे जर असतं तर इथं कुपोषण झालं नसतं, लोक मेले नसते आणि लोक फासावर आत्महत्या केल्या नसत्या. शेतकऱ्यांनी या देशातले श्रीमंत पाहत आहेत उघड्या डोळ्यांनी, तरी त्यांना शरम वाटत नाही. देवाला सोन्याचे मुकुट पालखी नेतात. पण इथे खरे जे देशभक्त आहेत, जे खरे शेतकरी कष्टकरी यांच्याकडे, आदिवासी यांच्याकडे लक्ष देत नाहीत ते. आणि स्वतःला तर यांना एकदा धडा शिकवणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं. थँक्यू सर.